मित्रांनो, सापाला कात टाकताना जो काही त्रास होतो किंवा गरुडाला त्याची चोच जेव्हाही ब्रेक करून पुन्हा जेव्हा नवीन चोच येते तेव्हा जो काही त्रास होतो ना, तशी कंडिशन आता आयटी सेक्टर झाली आहे. आता मी असं का म्हणतोय बरं, त्याचं डिटेल उत्तर तुम्हाला मिळेलच. कारण एकेकाळी इंडियन आयटी सेक्टर म्हणजे शेअर मार्केटचा एक सुपरस्टार होता अगदी काही महिन्यांपूर्वी. परंतु आत्ताची कंडिशन तुम्ही जर बघितली असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो, HCL टेक यासारखे दिग्गज जे काही स्टॉक्स आहेत, ओके, जे लोक लॉंग टर्म साठी अक्षरशः डोळे बंद करून खरेदी करायचे, पण आता अवस्था काय झाली त्या कंपन्यांची आणि अचानक आयटी सेक्टर मध्ये एवढं का पडझड सुरू झाली आहे बरं. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे निफ्टी आयटी इंडेक्स काही महिन्यात अगदी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉल डाऊन झाला. याच्यामध्ये हे नक्की काय होतंय? नक्कीच युद्धामुळे होतंय का आणखी काय होणार आहे? का ते AI जो काय येतोय मार्केटमध्ये तो खरंच आयटी वाल्यांची जॉब खाणार आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आयटी सेक्टर संपत चाललंय का? हे नवीन काय येणार आहे का? की फ्युचरची नवीन अपॉर्च्युनिटी झोन आता तयार होतोय. थोडं अगदी ग्राउंड लेवलला जाऊन डिटेलमध्ये सगळी रियालिटी समजून घेऊया. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप सारा स्पेशल इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आयटी सेक्टरची आणि येणाऱ्या काळाची जर एक चुणूक जाणून घ्यायची असेल, काय होणार आहे समजून घ्यायचं असेल, तर शेवटपर्यंत टिकून राहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्यापूर्वी सांगेल की तुम्हालाही जर फिजिकली सेशन अटेंड करायला आवडत असेल, तुम्हालाही क्लासरूम ट्रेनिंग पाहिजे असेल, तर काळजी करू नका. आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही हे सगळं शिकू शकता. खाली नंबर दिलाय, त्याच्यावर संपर्क साधा, इन डिटेल माहिती जाणून घ्या आणि आपल्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये येऊन फिजिकली 1 to 1 शिकायला सुरुवात करा. आपल्या मेन पॉइंटकडे येऊया. आज जर आपण बघितलं तर इंडियन आयटी सेक्टर बद्दल अगदी थोडं डिटेल मला तुमच्याशी बोलायचंय. जो सेक्टर अनेक वर्ष इंडियन इकॉनॉमी आणि शेअर मार्केटचा एक ग्रोथ इंजिन होता, लीड करत होता इकॉनॉमीला, आपल्या सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल यांना, पण आजकाल तोच प्रेशर मध्ये दिसतोय. सध्या TCS, इन्फोसिस, विप्रो, HCL, टेक महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्यांवर थोडं प्रेशर वाढतंय. आता काय आयटी स्टॉक मध्ये अक्षरशः 20 ते 40 नाही 50% करेक्शन पाहायला मिळाले. मग प्रश्न येतो, हा सेक्टर डाऊन का आहे? आणि त्याच्या मागे एक नाही तर बरेच कारण आहेत, लक्षात ठेवा. कारण नॉर्मली सायक्लिकल फॉल डाऊन सगळ्या सेक्टरमध्ये येतात, परंतु इथे काहीतरी थोडं वेगळं घडतं, इथे थोडं चेंज ओव्हर घडतोय. समजून घ्या. पहिलं कारण, पहिली गोष्ट याच्यामध्ये की ग्लोबल स्लोडाऊन जे आत्ताच्या कंडिशनला सुरू झालेत. कारण इंडियन आयटी कंपनीचा मेजर बिझनेस हा अमेरिका आणि युरोप या कंट्रीज मधून येतो किंवा युरोपियन कॉन्टिनेंट मधून येत असतो. काही कंपनीजला तर 50% जास्त रेव्हेन्यू फक्त अमेरिकन मार्केटमधून येतो. पण सध्या काय झालं, US आणि युरोपमध्ये इकॉनॉमिकल अनसर्टनिटी वाढली आहे. आता हे तुम्ही टर्म जेव्हा काही बरळतो तेव्हा तुम्हाला कळतच असेल, हे इनडायरेक्ट ते त्याचं रिफ्लेक्शन असतं. पण लक्षात ठेवा, आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्ट रेट हाय, इन्फ्लेशनचं प्रेशर आहे आणि कंपनीज कॉस्ट कटिंग करतात ह्या सगळ्यामुळे, आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आयटीच्या स्पेंडिंगवर होतोय. आता मोठ्या फॉरेन कंपनीज आता नवीन आयटी प्रोजेक्ट जे काही घेत आहेत किंवा घेणार त्याला मोस्टली डिले करतायत इकॉनॉमिकल स्लोडाऊनमुळे किंवा पैशाच्या चंचनेमुळे, आणि काही प्रोडक्ट अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या कॅन्सल पण होत आहेत. तर काहींचं बजेट कमी केलं जाते. आता हे जेव्हा सगळं होतं ते ऐकायला सिंपल वाटतं, पण कंपन्यांच्या दृष्टीने खूप डेंजर अवस्था असते याच्यामध्ये. ओके, आणि इंडियन आयटी कंपनीच्या ह्या सगळ्यामुळे काय होतंय, ग्रोथवर प्रेशर येतोय. आता दुसरी गोष्ट थोडी डिटेलमध्ये समजून घ्या. वीक गायडन्स. आता एक उदाहरण देतोय बरं काही. आता ह्या ज्या काही कंपन्यांची मी नावं घेतो, बायसेल नाही याच्यामध्ये, ओके, जस्ट एक इन्फॉर्मेशन साठी मी नावं इथे घेतोय. ओके, समजा की इन्फोसिस, विप्रो, TCS ह्या सारख्या कंपन्यांनी फ्युचर ग्रोथ बद्दल कॉशियस आउटलुक दिलाय. म्हणजे ह्यांचे रिझल्ट काही कंपन्यांचे रिसेंटली चांगले पण आले, पण त्यांनी येणाऱ्या काळामध्ये थोडं काही जे काही त्यांचं जे काही नोट असतो तो थोडा डेंजर दिला याच्यामध्ये, आणि त्यामुळे मार्केटला फ्युचर ग्रोथ महत्वाची असते आणि त्यानुसार कंपन्यांमध्ये मोठे इथे इन्व्हेस्टर्स पैसा लावत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतंय की अरे कंपनीचा स्वतःच्या ग्रोथवरचाच विश्वास थोडा कमी होतोय, स्लो ग्रोथची कंपनी स्वतः वॉर्निंग देतोय, मग इन्व्हेस्टर सावध होतील आणि काढून घेतील याच्यामध्ये. ती गोष्ट घडतीये. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, AI रिव्होल्यूशन. आता इथे सगळ्यात मोठी मेक आहे, लक्षात ठेवा, आणि गेम चेंज झाला या सगळ्यामुळे. कारण पूर्वी आयटी कंपनीचं मॉडेल सिंपल होतं, जास्त एम्प्लॉईज, जास्त बिलिंग, जास्त रिव्हेन्यू, मोठ्या प्रमाणात लोक घ्या, कंपन्यांकडनं प्रोजेक्ट घ्या, काम करून घ्या आणि सोडून द्या. पण आता झालंय काय, या AI आणि ऑटोमेशनमुळे तेच काम कमी लोकांमध्ये आणि खूप फास्ट होतंय.
आता कोडिंग असेल, टेस्टिंग असेल, डॉक्युमेंटेशन असेल, कस्टमर सपोर्ट यासारखी कामे एआय टूल्स ऑटोमेट करू लागले, बरोबर. यामुळे इन्व्हेस्टर्स मध्ये भीती निर्माण झाली आहे की फ्युचरमध्ये ट्रॅडिशनल आयटी सर्व्हिसेसची डिमांड कमी होऊ शकते, कारण लोक एआय कडनं पण हे करून घेऊ शकतात, छोटे मोठे उद्योजक, बरोबर. आणि म्हणूनच आयटी स्टॉकवर प्रेशर वाढते प्रॉफिट बुकिंगचं बाहेर निघून जाण्याचं, कारण क्लिअरिटी नाही कोणाकडे याच्यामध्ये, बरोबर. पण आता इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की एआय फक्त निगेटिव्ह आहे का हो? ते लक्षात ठेवा, अजिबात नाहीये. लक्षात ठेवा, जसं तुम्ही एखाद्या कंपनीचं SWOT अनालिसिस केलं असेल, जिथे आपण कंपन्यांची स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स पाहतो, तर एआय हा थ्रेट पण आहे आणि अपॉर्च्युनिटी पण आहे. थोडं समजून सांगतो, लक्षात द्या. ओके, आता याची निगेटिव्ह साईड पाहिली तर रिपिटेटिव्ह कोडिंगमुळे काय होतील, तर जॉब्स कमी होऊ शकतात, बरोबर. एंट्री लेवल हायरिंग स्लो होऊ शकते, कंपनीजला कमी एम्प्लॉईज लागतील, प्राइसिंग प्रेशर वाढू शकते याच्यामुळे. पण आता हे झालं थोडं निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यामुळे, बरोबर. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण होणार आहे, बरे प्रोजेक्ट कमी होतील किंवा काही अल्टरनेटिव्ह येतील, पण एआय मुळे कंपनीज अधिक प्रोडक्टिव्ह होतील, कारण कामं फास्ट होणार आहेत. पहिली गोष्ट, ऑटोमेशनमुळे काम कमी खर्चामध्ये आणि फास्ट होणारे, प्लस जे काम पहिल्यांदा 10 लोकांमध्ये करायला लागायचं तिथे आता 3-4 लोकच ते काम करू शकतात. म्हणजे प्रोजेक्ट तर येणार आहेत पण ते फास्ट डिलिव्हर होतील. याच्यामुळे काय होईल की कंपनीचं रेव्हेन्यू वाढेल, बरी त्यांना स्वस्तामध्ये ती सर्व्हिस द्यावी लागेल, पण लोकांवरचा खर्च पण इथे कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये तयार होतीये. आता एआय इंजिनिअरिंग येते, सायबर सिक्युरिटी येते, क्लाउड कम्प्युटिंग येते, डेटा सेंटर्स येतात मित्रांनो, एआय इन्फ्रास्ट्रक्चर येते, इम्बिडेड सिस्टीम्स येतात आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या नवीन सेगमेंट्स मध्ये डिमांड वेगाने वाढते. म्हणजे कुठला बंद जरी झालं तरी नवीन काही ना काहीतरी मार्केटमध्ये येणार आहे. त्यामुळे काय होईल, ट्रॅडिशनल आयटी सेक्टर बदलतोय पण संपणार नक्कीच नाही याच्यामध्ये, लक्षात ठेवा. का तर अशा कंडिशनला काही नवीन उद्योग बाहेर येऊ शकतात. आता अगदीच एक उदाहरण पाहायचं असेल तर सांगतो तुम्हाला इथे, की समजा टाटा टेक्नॉलॉजी सारख्या कंपनीची ते काय होतं की ह्या कंपन्या की ट्रॅडिशनल कोडिंग कंपनी सारखं नाहीत करत त्याच्यामध्ये, तर टाटा टेक्नॉलॉजी सारखी जर कंपनी आहे तर इंजिनिअरिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजेच ER&D वर फोकस करतात. त्या कार्स डिझाईन करतात, बरोबर. याचबरोबर एम्बेडेड सिस्टीम पण बनवतात, ओके, आणि फॅक्टरी स्मार्ट बनवतात. आता सॉफ्टवेअर ड्रायव्हिंग मशीन्सवर पण काम करतात, म्हणजेच कोडिंग नाही तर रिअल वर्ल्ड इंजिनिअरिंग प्रॉब्लेम या सॉल्व्ह करतात. आता एआय साधी कोडिंग रिप्लेस करू शकतो, पण कार डिझायनिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिम्युलेशन असेल आणि हार्डवेअर इंटिग्रेशन इतकं इझिली ते रिप्लेस करू शकत नाही. म्हणूनच आयटी मध्ये थोडा स्लो डाऊन येईल, पण काही इंजिनिअरिंग बेस्ड टेक कंपनीज अजूनही स्ट्रॉंग दिसत आहेत आणि स्ट्रॉंग राहतील याच्यामध्ये, बरोबर. आता हे आपण थोडं चित्र सगळं क्लिअर केलं याच्यामध्ये. आता थोडं पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हालाही वाटत असेल की अरे एआय सगळीकडे येतोय, आपण प्रत्येक फील्डमध्ये पाहतोय. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये एआय कसं वापरायचं माहिती आहे का? आणि जर माहित नसेल तर काळजी करू नका, कारण आम्ही याच्यावर आता खूप डिटेलमध्ये शिकवतोय. कारण आम्हाला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केटमध्ये एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतोय, सुरू होणार आहे आणि सुरू झालाय, बरोबर. त्यासाठी तुम्हाला जर हे डिटेलमध्ये शिकायचं असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आमचे वेबिनार्स असतात, आमचे याच्यावर इन डेप्थ मध्ये कोर्सेस आहेत. तुम्हाला जे वाटेल ते बिंदास जॉईन करायचे, आज तुम्हाला डेप्थ मध्ये सगळं शिकता येईल. आता आपल्या मेन टॉपिककडे येतो मित्रांनो. आता करंट कंडिशन काय, तर सध्या आयटी सेक्टरमध्ये जो काही ग्रोथ स्लो आहे, रिव्हेन्यू ग्रोथ मॉडरेट आहे, मार्जिन्सवर प्रेशर आहे, काही कंपनीची कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ निगेटिव्ह आहे, म्हणजे ऍक्च्युअल डिमांड वीक दिसतोय साधे सिंपल कंडिशन मध्ये ते गेलं तर. पण सेक्टर हा पूर्ण वीक नाहीये, लक्षात ठेवा, कारण लार्ज डील विन्स अजून येत आहेत. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची डिमांड चालू आहे, बऱ्याच कंपन्या तिकडे शिफ्ट करतायत बिझनेस, क्लाउड आणि एआयचं स्पेंडिंग वाढत आहे, बरोबर. सायबर सिक्युरिटीवर खर्च वाढतोय, म्हणजे शॉर्ट टर्म पेन आहे पण लॉंग टर्म स्टोरी अजून संपलेली नाहीये. कारण मी जसं तुम्हाला सुरुवातीला याच्यामध्ये सांगितलं की कात जे काही साप जेव्हा कात टाकतो म्हणजे एक नवीन रूप परत घेत असतो, गरुड जेव्हा त्याची चोच टेचून टाकतो तेव्हा ती त्याला पुन्हा नवीन येत असते. आणि असा एटी मध्ये माझं असं म्हणणं आहे की एक रिव्हॉल्युशन येतंय, पण ह्या रिव्हॉल्युशन मध्ये फटका बसणारे प्राइस फॉलो मध्ये, लक्षात ठेवा. आता शेअर मार्केट आणि जर आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर तिकडे काय होणार ते पण थोडक्यात सांगतो. ते म्हणजे आयटी सेक्टरचा निफ्टीमध्ये सध्या आपण जर बघितलं तर एक मोठा वेटेज आहे, तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल. ह्याच्या काही बलाढ्य टॉप 10 मधल्या कंपन्या आहेत, बरोबर. तर ह्या निफ्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज घेतात. जेव्हा आयटी स्टॉक्स पडतात तेव्हा संपूर्ण निफ्टीवर पण प्रेशर येतं आणि ते तुम्ही काही दिवसांपासून बघताय, बरोबर. म्हणजेच आता याच्यामुळे काय होईल, एफआयज जेव्हा आयटी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामधून पैसे काढतील तेव्हा इंडेक्स पण पडेल, आयटी सेक्टर पडेल, हे पुन्हा येतील तेव्हा हे पुन्हा अपसाइडला जाईल, बरोबर. त्यामुळे
त्यामुळे मार्केट सेंटिमेंट साहजिक आत्ताच्या कंडिशनला थोडा वीक दिसतोय, वीक राहील, पण अभिनयाची गोष्ट अशी अजून तरी वाटत नाही याच्यामध्ये. बाकी तुम्ही तर स्टडी करताच याच्यामध्ये. आता अजून एका महत्वाच्या घटकावर आपण चर्चा करूया. फ्युचर प्लॅन आणि फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय असू शकतात बरं. म्हणजे हे तर पडतं, हे चेंज होणार, ट्रॅडिशनल अमुक तमुक सगळं होईल, पण पुढे काय होणार. तर लक्षात ठेवा, आताच्या एका स्टडीनुसार असं दिसतं येते की इंडियन आयटी कंपनीज आता फक्त आउटसोर्सिंगवर अवलंबून राहू शकत नाहीत, तर त्यांना फ्युचरमध्ये फोकस करावं लागेल की एआय इंटिग्रेशन कसं केलं पाहिजे. क्लाउड सर्व्हिसेस जे इंडियामध्ये ऑलरेडी सुरू झालंय, मुंबईपाशी एक सिटी उभी करतात की ज्याच्यामध्ये क्लाउडला जास्त फोकस केलाय. त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ पण बनवला होता, जर तुम्ही ऐकला असेल त्याचं नाव मला खाली कमेंट करून सांगायचं कंपल्सरी. बघूया किती जणांच्या लक्षात आहे, कारण आम्ही असे डिटेल व्हिडिओ का बनवतो तर तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावे म्हणून. तिसरी गोष्ट, कंपन्यांना सायबर सिक्युरिटीवर काम करावं लागेल, इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रोव्हाइड करावे लागतील, डेटा अनालिटिक्स असेल, ऑटोमेशन असेल, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि सॉफ्टवेअर डिफाईन्ड प्रोडक्ट्स, या सगळ्यांना कंपनीजला फास्टमध्ये अडॉप्ट करावं लागेल. आणि जे करतील तेच फ्युचरमध्ये विनर्स ठरतील, कारण येणाऱ्या काळामध्ये सॉफ्टवेअर लिहिणारे, सॉफ्टवेअर कोड राईट करणारे पण एआयच मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे साहजिक आहे यांना काय नुकसान होणार नाहीये, बरोबर. कारण तुम्ही आम्ही तर नाही सॉफ्टवेअर डिझाईन करू शकत ना, आपल्याला तेवढं नॉलेज नाहीये. भले तुम्हाला एआय वापरायला तरी काम तर आयटी कंपनीकडूनच करावं लागेल, फक्त ते स्वस्तात होईल ही गोष्ट याच्यामध्ये, पण आपण त्याच्यात पण चांगलं काहीतरी शोधणार आहे. त्यामुळे यांचा धंदा लॉंग टर्म आहे याच्यामध्ये. आणि या सगळ्यात इन्व्हेस्टरसाठी महत्वाचा इम्पॉर्टंट पाहिला तर फक्त महत्वाची गोष्ट आत्ताच्या कंडिशनला स्टॉकच्या प्राइस बघू नका, कंपनीची रिअल ग्रोथ, एआय स्ट्रॅटेजी काय वापरते कंपनी, कंपनीचे मार्जिन्स कसे त्याच्यामध्ये, आणि फ्युचर डिमांड ट्रॅक कसा आहे ते बघा, बरोबर. कारण पुढच्या 5 ते 10 वर्षात आयटी सेक्टर पूर्णपणे बदलेल आणि हा जो काय आता आहे जो फॉल हा सगळ्या सेक्टरमध्ये येतो तो इकडे चालू आहे. आणि मी म्हणेन की हा फॉल पेक्षा ट्रान्सफॉर्मेशन होतंय असं आपण बघूया, कारण जुना आयटी मॉडेल वीक होतंय, पण नवीन एआय ड्रायव्हन टेक इकॉनॉमी आता याच्यामध्ये तयार होती. आयटी कंपन्या थोडं नवीन काहीतरी त्यांना घेऊन यायला लागलं याच्यामध्ये. आणि आता क्वेश्चन हा नाही की एआय येणार का, क्वेश्चन हा आहे की कोणत्या कंपनीज एआय सोबत फास्ट अडॉप्ट करतील आणि कोण मागे पडेल. कारण नोकियाची स्टोरी तर सगळ्यांनाच माहिती आहे, काय अवस्था झाली होती. जो फास्ट अडॉप्ट करतो तो फास्ट मार्केटला काय करतो, विन पण करतो याच्यामध्ये. आणि हे सगळं सिनियर मी आता बघा तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलं, तुम्हाला पण सगळी क्लिअरिटी आली असेल. तुम्हाला काय वाटतं बरं की एआय मुळे इंडियन आयटी सेक्टर स्ट्रॉंग होईल का वीक होईल, प्लीज कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल ना, पटकन लाईक पण करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण लक्षात ठेवा, हे सगळं करण्यासाठी खूप सारी एनर्जी खर्च करावी लागते, आणि ही एनर्जी पुन्हा जर जोमाने येते तुमच्या लाईक्स बघून, तुम्ही जितकं जास्त शेअर्स करता हे बघून. त्यामुळे हक्काने लाईक करा. आणि इथे सगळा कॉन्टेंट मराठीमध्येच भेटतो, त्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढे जेव्हा का म्हणून घेऊन येऊ तुमच्यापर्यंत क्विक मध्ये पोहोचेल.